मंडळी पेट्रोल टाकून झालाय आपला फेमस फोटो। खूप आनंद होते। दादरगावची मानाची पालखी कारली विठाई आज आईच्या मंदिरात पोहोचले। नमस्कार मंडळी, मी विनायक म्हात्रे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे म्हात्रे विनू। तर आमची मंडळी आज दादरवरनं कारळेला निघाली आहे आईच्या भेटीसाठी। तर हा प्रवास खूप मस्त आणि छान होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा। तर नमस्कार आणि साईराम मंडळी, जय एकविरा। जय एकविरा। आपली सगळी मंडळी निघाली आहे आईच्या भेटीला। तर आपली पालखी आज पोहोचणार आहे जवळपास 10 वाजता। तर आपली मंडळी बघा तयार आहे सगळी। जय। तर चला जाऊया। जवळपास 60-65 किलोमीटरचा हा प्रवास आहे। तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही आणि हा प्रवास आमच्यासोबत एन्जॉय करा तुम्ही। तर चला जय एकविरा। सावकाशच जाऊया, काय घाई नाही। जवळपास 2 तास लागतील कसे पण पोचायला, त्याच्यामुळे आरामात गेलेलाच परवडेल। आरामातच जाऊ, काय घाई नाही आपल्याला। पालखी नाही तरी 10-10:30 ते बोलले, पण जवळपास 12 तरी वाजतील मला वाटते। बघा आपले विभागाचे रस्ते, जागोजागोवर ब्रेक दाबायला लागते आपल्याला। आपले गाड्यांची अवस्था अशी होते जशी डगमगणारा टेम्पो। एवढ्या भारी भारी गाड्या असल्या तरी त्या गाड्यांची अवस्था आहे ना, अवस्था जाम बिकट होते। जागोजागी खड्ड, हे बघा कसलं रस्ता आहेत बघा। आपल्या विभागाचं काय होऊ शकत नाही, पूर्ण गाडी व्हायब्रेट होते। काल 6ला आला होता स्टँडला, पण मीच लेट झालो। सगळीजण लवकर आलती ना, मायावर थांबली होती। सोबत जटाधारी आहे बघा। आणि मंडळी हमरापूरला पोहोचलो आपण। आलाय बघा खोपोली बायपास। आता पेट्रोल टाकायला जाऊया, पेट्रोल टाकू। आपल्या रणगाडामध्ये पेट्रोल टाकायला लागेल, नाही तर जावाचा नाही पुरं। 8 वाजला आणि पेट्रोल टाकूया पहिला, बाकीचा नंतर। घुसूया पेट्रोल पंप पण पहिला। फुल का टाकी झाली फुल। आता फिरवा कुठेतरी। मंडळी पेट्रोल टाकून झालाय आपला, बाकीचं पण टाकतात। इथं आपला जटाधारी आहे बघा। थंडी लागते त्याला बघा जाम, त्याला थंडी लागते। पहिल्यांदा चाललास सोबतच राहा, जवळपास 2 तास लागतील अजून। रस्ता त्याला माहिती नाही, 2 तास अजून लागतील। ड्रायव्हर आणि येऊ बघा आपला नवीन सामान गाडीला आणलाय। चला जावाचा उदो बबल्या भाई बघा, आपला बबल्या भाई पण सोबत आहे। तर चला जाऊया मंडळी, जाऊया। टाकी झाली आपली फुल, आता कसला टेन्शन नाही। आता लोणावळ्याला जाऊ दे नाही तर पुण्याला जाऊ दे, आपली गाडी जाईल सुसाट। सूर्यदेवता पण आलं बघा। इकडचा रोड हाय भारी, एकदम बरा रोड, गाडी चालवायला काय वाटत नाही। ऑन द वे माऊले हॅलो। हे बघा इथं जेवाचा हॉल्ट होता, जेवाचा हॉल्ट होता इथं। इथपर्यंत आम्ही आलो होतो, हे बघा। इथून त्यांचा दुपारचा प्रवास सुरू झाला, तर आम्ही आलो घरा। खोपोली जवळपास अजून 27 किलोमीटर बाकी आहे खोपोलीला पोचायला। मॅच खेळायला आलाय बघा तो एकविरेला, नवी मुंबईची मानाची पालखी घालून। त्याची मॅच आहे दुसरी। वातावरण एकदम बरं, 1 नंबर वातावरण आहे मंडळी। गाडी चालवायला असं मस्त वाटते। अक्षय चालवतस बाप ना, उतरवलं वरीवर तरी काय ना थंड्या लागत नाही। आता जरी पाण्याने टाकलं तरी काय ना थंड्या लागायच्या नाही। बापे मजबूत आहेत ते, वरीवरचे बापे आहेत ते, त्यांना काही थंड्या लागत नाही। हाच तो रस्ता होता, तो खराब होता, जाम खराब होता।
पण आता तो झालाय मला वाटतं बघा, मस्त सुंदर रस्ता केला ते. तर मंडळी 8:45 वाजलेत, जवळपास खोपोली अजून 5 किलोमीटर बाकी आहे. की जी सासगावची मोठी जत्रा भरते ती बघा इथं भरते. हा मंदिर आहे ना, इथं सासगावची जत्रा भरते, लय मोठी भरते. ट्रॅफिक ट्रॅफिक फुल ट्रॅफिक मंडळी. खोपोलीला जाम ट्रॅफिक लागले बाबा बाबा, पोचू काय नाही आता. छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळी, खोपोली बघा. बघा जाऊया खंडाला घाट. आता जवळपास 1 किलोमीटर बाकी आहे, इथून स्टार्ट होईल खंडाला घाट. खोपोली आहे ते बघा. इकडची गेलास ना की तो गगनगिरी महाराजांचा मठ आहे ना, माझे फेमस गगनगिरी महाराजांचा मठ. हा खाली तिथं गगनगिरी महाराजांचा मठ आहे, तिथं भारी आहे. तो गेलो होतो आम्ही मंडळी. आपला आता घाट सुरू होणार आहे आणि सोबतच जाऊ आता सगळे आम्ही. कसला व्ह्यू आहे बघा भारी इथचा, फोटो नको काढायला. तो तिथं आहे गगनगिरी महाराजांचा मठ. हा एक खोपोली आहे आणि आता इथून आपला खंडाला घाट सुरू होईल आता. आणि चला आमचा फोटो काढून तर झाला, आता जाऊया चला मंडळी. चला जाऊया लवकर, वेळ झाली खूप आपल्याला, आता जावं लागेल लवकर. चला मंडळी जाऊया. हाय माऊलीचा. चला खंडाला घाट सुरू झालाय मंडळी आपला. इथून टेम्पो आलाय माग. ए बाबा का आला. चला सावकाश सावकाश जाऊया आणि व्ह्यूचा मजा घ्या आता खंडाला घाट में. वा गाडी चालवताना सकाळचं ऊन चांगला असते, पण आता थंडी लागते. जसं वरती चाललो तर थंडी वारत चालते. आराम. कसला व्ह्यू आहे बघ वरची. शिमरोबाचं मंदिर आलाय बघा इथं. बघा इथं ट्रॅफिक. हो रोड हा पुढे जाऊया. हा खंडाला घाट आणि हा खोपोली बघा खाली. खाली खोपोली आहे. गाडीला काय टाइम लागे नाही, चालत असं तर किती टाइम लागला असता. मग टोपी कुठे उडली. थांबाच ना थोडा, थांबाच ना. कुठे टोपी उडली मग तुला समजा ना टोपी उडते काय उडते. निघूया, वेल जाम वेल वेल नाही तर लवकर निघूया ना तर वेल वेल आपल्याला. चला झालं फोटो काढून. फेमस फोटो बघ. इकडची गेलास ना, इकडची त्या टायगर पॉइंटला आपल्याला टोल भरती गरज नाही. टू व्हीलरला टोल नसते. पण टोल नाक्याच्या इथं बघा चाय प्यायला थांबलो आम्ही. इथून जवळपास आता 5-6 किलोमीटर बाकी आहे. चहा पिऊन घेऊया आधी. वहिनी साहेब चाय प्यायला या. दुकानाचं नाव आहे वहिनी साहेब. मंडळी निघूया लवकर, आपली पालखी पोहोचली पायथ्याशी. चला जाऊया लवकर. कॉल केला होता. अक्षय भाऊची थोडी मेकअप नको करू. हे चल. अरे नाही गोरा हवाचा काय मॉइश्चरायझर आहे तो का गोरा होईल त्याच्यात. एवढं चोलतोस तर. पावडरी लावलं, कुंकू लावलं. कत्ती मोठा भक्त आहे ना, कत्तीच नाही. तर चला जाऊया. अजून जवळपास कारला 4 किलोमीटर आहे, म्हणजे जवळपास 5-6 मिनिटाचा बाकी आहे आपल्याला. आई माऊलीची कमानी आली बघा. चला जाऊया आई माऊलीचा. जाऊया आपण पायथा मंदिर अशी जाऊया पहिला. गाड्या लावायच्या का या पालखी पायथ्याशी आपली वाचते तिथं. जाऊया लवकर आपण त्याच्यात सामील होऊया आणि एन्जॉय करूया. फुल एन्जॉय. बोला आई माऊलीचा.
चला जाऊया दर्शन घेऊन येऊया या सगळी जण या कळते जाऊया दर्शन घेऊन येऊ जाऊया इथून आता लगेच जॉईन होऊ आपण पायथा मंदिराशी पाया पडू आणि लगेच कालच्या सोबत जाऊ उलाला लिपालाच लागेल चला जाऊया जाऊया पटापट पालखी जवळच आहे आणि पालखी सुरुवात झाली आमची चढायची आता पालखी जवळ आमची आली आहे 5 किलो पोहोचलोय आम्ही मंडळी आली सगळी आमची लवकरच आली होती आम्हीच लेट झालो पायऱ्या पण आता नवीन बनवल्या काम पण चालू आहे त्यांचा सगळ्या नवीन पायऱ्या आहेत जाम करते जाम करते माझे नाव रवी ठाकूर मी सांगतोय खूप खरंच दिवस तिसरा खूप सुंदर वाटतोय पालखी महाराजची उदागर गावाची तुम्ही बघा जमलेला इथे खूप मजा येतोय एन्जॉय करा कंटिन्यू राहा मंडळी अर्ध्या पायऱ्या पार झाल्यात आपल्या सगळी मंडळी आहे सोबत महिला मंडळ घरून आलेली मंडळी पण आहे सोबत आमच्या चपला वगैरे 10-15 मिनटं लागतील पोचायला अजून पोचू लगेच जवळपास पार झालाय आता पालखी आहे मागं चढवतात पालखी तुला मंदिराजवळ बघा आपल्या सोबत आहे बघा फोटोग्राफर जॉय मग पालखीमध्ये कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद वाटतोय हा एन्जॉय जो दादर गावामध्ये करायला भेटतो दादर गावाच्या पोरांसोबत तो एन्जॉय कुठेच करायला मिळणार नाही तुम्हाला धन्यवाद आणि तू चालत आलास काय नाही मी काल संध्याकाळी आलो हां कामानिमित्त यायला भेटत नाही 3 दिवस लगातार चालत पुढच्या वर्षी नक्की ट्राय करेन आणि आपले अजय देवगण आपला कसं वाटतं पालखी त्या एक नंबर मग काय चालत आलास का तू चालत नाही ना यंदा आपलं बाईकवर आईने बोलवला नाही चालत पुढच्या वर्षी नक्की चालत मानूला घेऊन येईन पुढच्या वर्षी चालत त्याला एकविरा माते वरती बंद आहे नाही भारी आहे आपली मंडळी येत आम्हा कसं वाटते पालखीला आपल्याला एकदम मस्त वाटलं आई माऊलीचा उदो उदो असं वाटलं स्वर्गातच आलो माझे मित्र मेवना माझा डीजे घेऊन आलेत रुपेश पाटील चालत आलेले आहेत माझा सारू टेम्पो घेऊन आलेले आहेत आम्ही 5:30 वाजता उठलो आणि 8:30ला पोचलो आम्ही लवकर आलो हो एवढं लवकर आलो माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे बोला म्हणजे आईला माहिती आहे नो टाइम नो नथिंग शाला अबाउट इज माय व्हेरी गुड
खूप आनंद होते. दादरगावची मानाची पालखी कारले विठाई आज आईच्या मंदिरात पोहोचले. तरी सर्व आपले आईचे भक्त दर्शनाला चालले आहेत. आईच्या इकडून फक्त पालखीला एंट्री आहे. नंतर आता इकडून पालखीला एंट्री आहे. आता आम्ही इकडनं जाणार आहोत. मेन लाईन आहे ती लोकांची पब्लिकची लाईन आहे ना. गर्दी खूप कमी आहे आज. सोमवार असल्यामुळे गर्दी कमी आहे. संडेला खूप गर्दी असतो. चला या सर बघूया. जय मंडळी पोचलो बघा मंदिरात. शेवटची लाईन राहिली आता. पोचलो जवळपास. आणि आपल्या सोबत आहेत बघा बच्ची यांचे. चला आपली मंडळी आली. पोचलो बघा मंडळी. चला मंडळी दर्शन झालंय आपला चांगला. तर जय एकविरा मंडळी. या जय एकविरा मंडळी. दर्शन झालेलं आहे. चांगलं दर्शन झाला. पण आता त्या अटी आणि कायदा लावलेला आहे. फोटो काढून नाही देत ते मंदिरामध्ये. पैसे देशील तर सगळं. हा पैसे देशील तर सगळं आहे. सगळीकडे याच देवस्थानी नाही. पैसे देशील तर सगळीकडे आहे. काहीतरी बोला. पालखी कशी झाली. इच्छा होते पण आता काय करणार? पब्लिक फोटो काढून दिले पाहिजे का नाही? नाही आपण आबीला विचारूया पालखी कशी झाली. तुमचा पालखीचा अनुभव कसा झाला मला सांगा. 2 दिवसाचा प्रवास कसा झाला सांगा. खरंच अविस्मरणीय. पालखीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास. ते बोलतात ना आपल्याला सवय नसते त्या गोष्टीची, पण इथे आल्यावर जाणीव होते की काय असते ती पालखी. तुमचं 2 दिवस कसं गेलं. खरंच म्हणजे मला वाटलंच नाही की मी पालखीला आलो म्हणून. मला असं वाटलं मी काहीतरी चांगला प्रवास करतोय. सुखाचा स्वर्ग सुखाचा प्रवास करतोय. मंडळाची सोय कशी होती. खरंच अतिउत्तम. आणि खरंच मी धन्यवाद बोलेन त्या विठ्ठल आई राखोई मंडळाला. अतिउत्तम. आणि खाण्याची सोय आणि सर्व काही म्हणजे कमी पडून दिलं नाही त्याही मंडळांनी. आणि प्रत्येक गोष्टीची म्हणजे उमाप खर्च बोलतात ना तसं खर्च सर्व मंडळाही केला आहे त्याने. त्यांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद. उदो उदो. चला चप्पल घेऊ आपली. जाऊया. सगळी पब्लिक आता जाईल सोबतच. जेवायला जायचं आता. दुसरी एक पालखी आली इथं. पालखी आली. नालाचं बरोबर जाम लांबशी पालखी आली. चला जाऊया मंडळी आपण आता खाली जाऊया. चला मंडळी जाऊया आता. त्यांच्या पालखीसोबत जेवायला आपण जाऊ. तिथं जेवण ठेवलंय ताई. जेवणाची व्यवस्था केली आहे मंडळाने. सगळी आपली मंडळी पदयात्री मंडळी आणि घरून आलेली मंडळी सगळी तिथं जेवायला जातील. चला माऊले येऊ पुढच्या वर्षी. पुढल्या वर्षीच येऊ आता. आम्ही एकदाच येतो. नाही आपला येणं जाणं असतेच. 1 महिन्यानं 2 महिन्यानं येतोच आपण. मी
आम्ही 1 वर्षाचे आहे. तो 1 वर्षांची एकदा येते. हा चला जाऊया फटाफट. खाली जायला टाइम नाही लागायचा. वरती जायला टाइम लागते, खाली जायला टाइम नाही लागत. खाली असे घसरटी आहे. आज जाशीव तर परशी फुटल डायरेक्ट. पावसाळ्यानंतर चिकदान होते. आज दशिव ना डायरेक्ट आम्हाला नदी होते, नदी ओरिजिनल दगडी धबधबा टकला फुटल लगेच. फुटल ना, पाणी निघल नारळ फुटल्यावर. आय मला असं वाटतं इथं सोय करायला पाहिजे. पायऱ्यांची भरपूर वर्ष झाले जुन्या नाही, आता पायऱ्या असते असते करतात ते. तर ते तर थोडे इथपर्यंत यायला त्यांना किती वेळ जाईल काय माहिती ना. भरपूरच वर्ष झाले की जवळपास लहानपणापासून येते. हा त्या अशाच पायऱ्या आहेत त्या. आता सुधारण्यासाठी घेतल्या ना ते. आता टाइम जाईल, भरपूर वेळ जाईल. बरेच वर्षांचे मनावर घेतले. बघू आपण येतं जातो असून बघू कधी होतील तेव्हा. बघा कसं आहेत आपल्या आईचा दरबार. आणि आपली गावातली मंडळी पण आली होती सोबत. जय एकविरा. एकविरा मंडळी चाललेले आहेत. परतीचा प्रवास सुरू झाला. घरी जातील आता सगळी ना. आधी जेवायला जातील. जेवायला सोय केलेली आहे मंडळाने. तिकडे आपण जाऊया भोजन करायला. भोजन करायला त्याला भूक लागली सगळ्यांना. डान्स भरपूर केलाय. सात बघा प्रसाद घेते. आज मी एकविरा पालखी सोबत. पालखीसोबत 3 दिवस झालं तर आधी एकटाला. बरो आचारी साहेब कसा वाटला मस्त पालखीचा? प्रवास, एक नंबर. आणि नियोजन कसं आहे? एक नंबर. नियोजन पण भारी आहे. पब्लिक बोलते दादरकर. हा पुढच्या वर्षी अजून जल्लोष. पुढच्या वर्षी अजून जल्लोष करू. आम्ही पण येऊ. चला बघा आपले साईराम आले होते आई माऊलीच्या भेटीला. कसा वाटला दर्शन? एक नंबर दर्शन आणि आपली दादरगावची पालखी पण एक नंबर. खूप नाचून नाचून धमाल केली, मजा केली खूप. मजा केली. चला भेटूया पुढे या. ओ शेंगा काकडी घ्या. पाय व्हायब्रेट करायला लागलं. ओ काकडी खाऊन जा, लाजू नका. नवरदेव बिन चपलीचे आले का पुढच्या वर्षी जोडीने या. आम्हाला वारा ते जोडीने खायचं. असं तर आहे का? हे घे काकडी. बरं मग अयो, काकडी खाय. काकडी खाते. चला काकडे खायला जाऊया. चला रे. थोडी दे. थोडा थोडा देऊ काय? तिकडे घ्या आमच्या डोळ्यात. या घे थोडीशी. बस कडू आहे. जाऊया काकड्या खायत. चला मंडळी प्रसाद आपला घेतला. स्वीट्स वगैरे भरपूर. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. नक्की भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. भावाला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. खूप मेहनत करतोय हा. चला डान्स बघायला भेटणार. बाय बाय.